अनेक पुस्तकं प्रकाशित झाल्यानंतर महिना, 2 महिने, 4 महिने लोकांच्या चर्चेत असतात, ट्रेंडिंगमध्ये असतात. त्यावर वादविवाद होतात. लोकं त्यावरती भरभरून बोलतात आणि मग 5-6 महिन्यानंतर ते पुस्तकं लोकांच्या विस्मृतीत जातात आणि पुन्हा कधी काही घडलं तर लक्षात येतात. परंतु जग बदलणारा बापमाणूस हे पुस्तक प्रकाशित झाल्यापासून आता 2 वर्ष पूर्ण होत आहेत आणि हे 2 वर्ष पूर्ण होत असताना पहिल्या दिवशी ज्या प्रकारे जनमानसांनी, वाचकांनी त्यावरती प्रेम केलं, तसाच अनुभव मागील 2 वर्षामध्ये प्रत्येक दिवशी मी घेतो आहे. दररोज पुस्तकाविषयी बोलणारे, दररोज अभिप्राय देणारे तेवढेच फोन येतात. दररोज तेवढ्या मेसेजेस येतात. दररोज तशाच पोस्ट आजही केल्या जात आहेत. सुरुवातीला महिना, 2 महिने पुस्तकाचं दिसणं किंवा जाहिरात बघून पुस्तक घेतलं. पुस्तक खूप छान आहे म्हणून पाहिलं, म्हणून बघितलं, मित्राने भेट दिलं म्हणून मी घेतलं, असं सांगणारे लोक होते. परंतु मागील 1.5 वर्षापासून एक साहित्यिक म्हणून, एक लेखक म्हणून सुखावणारी जर कुठली गोष्ट असेल, तर ती ही आहे, की पुस्तकाचा गाभा, पुस्तकातील कंटेंट, तिथलं लिखाण, त्यामधली मांडणी, तुमची शब्दशैली आणि दिलेले संदर्भ हे खूप महत्त्वाचं वाटलं. म्हणून हे पुस्तक मी वाचत आहे आणि ते आवडल्यानंतर मी इतरांनाही हे वाचण्यासाठी सांगितलं. अशी सांगणारी हजारो माणसं आज माझ्या आजूबाजूला आहेत. अनेक लोक म्हणतात, की नवी पिढी वाचत नाही. परंतु दररोज मला कमीत कमी 10 तरी तरुण पिढीतल्या नव्या मुला-मुलींचे फोन असतात, ज्यांनी हे पुस्तक मी आजच वाचून पूर्ण केलं. मी वाचत आहे. हे वाचताना मी भारावून गेलो. हे वाचताना माझ्या डोळ्यात अश्रू आले. हे पुस्तक मी पुन्हा-पुन्हा वाचत आहे. हे पुस्तक वाचतोय म्हणून मला आता वाचनाची आवड निर्माण झाली. मी कधीच वाचन करत नव्हते. परंतु तुमचं पुस्तक हातात आलं, जग बदलणारा बाप माणूस हातात आला आणि मी वाचायला सुरुवात केली आणि ते पुस्तक पूर्ण केल्याशिवाय ते पुस्तक खाली ठेवावं वाटलं नाही. असं म्हणणाऱ्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या कित्येक मुले, मुली मला जेव्हा फोन करतात, भरभरून बोलतात आणि त्यांचे शब्द मी ऐकतो, तेव्हा मला खात्री पटते, की वाचणारी माणसं संपलेली नाहीत. वाचणारी माणसं आहेत. लोक वाचतात, त्यांना वाचनाची आवड आहे. परंतु त्यांना वाचण्यासाठी योग्य कंटेंट मिळणं किंवा त्या दर्जाचं पुस्तक त्यांच्या हातात देणं खूप गरजेचं आहे. याची जाणीव या सगळ्या प्रवासात मला गेल्या 2 वर्षामध्ये झाली आणि ज्या लोकांनी जे आरोप केलेला आहे, की आजची पिढी वाचत नाही, तो आरोप खोटा होताना ही तरुण पिढी वाचताना मला दिसते, तेव्हा मला खूप भरून येतं, आनंद वाटतो, की होय, आज ही तरुण मुलं वाचत आहेत. पुढचं भविष्य, पुढच्या पिढ्या ह्या नवं काहीतरी घडवणार आहेत, कारण त्या आज वाचत आहेत. ही मला खूप आनंदाची गोष्ट वाटते. भीमा कोरेगाव या ठिकाणी 1 जानेवारी 2026 या दिवशी तर इतकं भरभरून प्रेम मिळालं, की अक्षरशः भारावून गेलो. सलग 10 तास उभा राहून लोकांना भेटत होतो, बोलत होतो, प्रतिक्रिया ऐकत होतो, सह्या करत होतो, लोक फोटो काढत होते. हा केवळ मला माझा मोठेपणा म्हणून वाटत नाही, तर हे लोकांचं प्रेम पाहिल्यानंतर आयुष्यात काय कमावलं, हे त्या दिवशी खऱ्या अर्थाने त्याची जाणीव झाली आणि पुन्हा नव्याने लढण्याची, भिडण्याची, लिखाणाची, अभ्यास करण्याची एक नवी ताकद मिळाली, एक नवी उमेद मिळाली. लोक इतकं प्रेम करतात. आंबेडकरी चळवळीनं आजवर इतकं भरभरून प्रेम दिलं.